आज सरकारला वंचित बहुजन आघाडीची धास्ती बसलीये, म्हणून जिथे जिथे आंदोलन करतात तिथे तिथे पोलीस पाठवतात. कारण या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, या भारताच्या इतिहासामध्ये असा एक कोणता पक्ष असेल जो RSSच्या छातडावरती आंदोलन घेऊन जायची हिंमत दाखवत असेल तर तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी. आणि या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही आंदोलन आलं, कोणताही विषय आला, असा एकही आंदोलन नाही, असा एकही विषय नाही ज्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने आंदोलन नाही केलं किंवा नागरिकांसाठी भूमिका नाही घेतली. मागच्या वर्षी जेव्हा एवढी मोठी दुष्काळ परिस्थिती आलेली पावसामुळे आणि लोकांचं खूप मोठ्या पुरामुळे आर्थिक नुकसान झालेलं, तेव्हा वंचित बहुजन आघाडी यांनी आंदोलन केलेलं आणि ही मागणी होती की शेतकऱ्यांना पूर्ण त्यांचे एकतर कर्ज माफी करून त्यांना पूर्ण मोबदला देण्यात यावा. जेव्हा इकडची सरकार गायरान जमीन खाण्याच्या मागे होती तेव्हा वंचित बहुजन आघाडीने हे आंदोलन केलं आणि ही भूमिका घेतली की जो जमीन सरकारी आहे वो जमीन हमारी आहे. जेव्हा अडाणींनी जबरदस्ती प्रत्येक ठिकाणी स्वतःची वीज मीटर लावून अडाणी इलेक्ट्रिसिटी द्यायचं काम केलं, तेव्हा अडाणीचे मीटर फोडून त्या अडाणीच्या लोकांना घरी पाठवण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलं होतं. या महाराष्ट्रामध्ये जेव्हा कंत्राटी भरती चालू होती पोलीस भरतीसाठी, तेव्हा कंत्राटी भरतीच्या विरोधात आंदोलन करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलं होतं. जेव्हा या महाराष्ट्रामध्ये मुसलमानांना मॉब लिंचिंग केलं जात होतं, टिपू सुलतान औरंगजेबचा फोटो पकडण्यासाठी इकडच्या मुसलमानांना मारहाण केली जात होती, तेव्हा तेच बाळासाहेब होते जे औरंगजेबच्या कबरीवरती गेले होते आणि आमचाच मंच होता ज्याच्यावरती टिपू सुलतानाचा फोटो लागला. भाजपची बांडगुळं पुढे येतात आणि लगेच काही मुद्दा आला तर तो बाळासाहेबांचा फोटो टाकतात आणि म्हणतात औरंगजेबच्या कबरीवरती गेले, औरंगजेबच्या कबरीवरती गेले. याच भाजपच्या बांडगुळांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की कोरोना काळ आठवा. कोरोना काळामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातली आणि अख्ख्या भारतातली मंदिर बंद होती, तेव्हा 4-4 मास्क घालून आणि 4-4 PPE किट घालून तुमचे मोदी कुठे होते? तुमचे अमित शहा कुठे होते? मोहन भागवत कुठे होते? या महाराष्ट्रामध्ये जर तुळजापूरला जाऊन कोणी विठोबाचं मंदिर चालू करण्याचं काम केलं असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर होते. तुमचे तमाम हिंदुत्ववादी नेते 4-4 मास्क लावून 5-5 PPE किट घेऊन घरी बसले होते. आणि म्हणून जर तुम्हाला परत प्रश्न करायचा असेल तर हे आठवा की कोरोना नंतर इकडच्या हिंदू बांधवांना जर मंदिरामध्ये जायला मिळालं असेल तर ते फक्त आणि फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.